पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। गेल्या प्रवचनामध्ये 7व्या अध्यायामधला श्लोक भक्तांचे 4 प्रकार आणि ज्ञानीभक्त नेमकं कोणाला म्हणायचं याची आपण चर्चा केली आणि त्याच्यात असं आपल्याला लक्षात आलं की 7व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचा थोडाफार निर्देश झालेला आहे आणि मी असं म्हणालो की एकूणच दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हा इतका महत्त्वाचा काय म्हणतात त्याला टॉपिक आहे की 16व्या अध्यायामध्ये केवळ त्याचंच विवरण आलं, पण मध्ये सुद्धा त्याचे संदर्भ येतात। आता 9व्या अध्यायामधला मी हा जो आत्ताचा श्लोक घेतला आहे आजच्या सेवेचा सततम कीर्तयन्तो मां, त्याचा संबंध अशा प्रकारे या 2 प्रकारच्या संपत्तीशी आहे की आसुरी राक्षसी संपत्तीचे काही लोक आहेत ते परमात्म्याकडे जात नाहीत, त्याचा आश्रय करत नाहीत आणि त्याच्या उलट दैवी प्रकृतीचे जे आहेत म्हणजे आत्ताच्या श्लोकाच्या अगोदरचा जो श्लोक आहे महात्मा नस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः ते भजन्ति अनन्य मनसो, ते अनन्य चित्ताने माझं भजन करतात। म्हणजे इथे भक्त हे सात्विक प्रवृत्तीचे म्हणण्यापेक्षा दैवी प्रवृत्तीचे किंवा प्रकृतीचे असतात हे या ठिकाणी त्यांनी परत एकदा सांगितलेलं आहे। आणि मग त्यांचं वर्णन करताना पुढे आणि कोण प्रकारचे लोक आहेत असे हे सांगताना हा श्लोक येतो। ऐसे मीची होनी पांडवा करीती माझी सेवा, अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचं विवेचन पुढे श्लोकामध्ये सुरू राहतं आणि तिथे सततम कीर्तयन्तो मां, माझं सतत कीर्तन करणारे महत्त्वाचं पद आहे। त्याच्यानंतर यतन्तश्च दृढव्रताः, तर इथे थोडाफार संबंध योगाचा पोचतो, त्याचा आपला फारसा संबंध येत नाही आणि शिवाय आपल्याला थोडा वेळ पण नाही। पण त्याच्यानंतर आणखीन एक पद आहे नमस्यन्तश्च मां भक्त्या, भक्तिपूर्वक मला नमन करणारे असे भक्त आहेत आणि हे अशा पद्धतीने माझी उपासना करतात। तर 2 महत्त्वाची जी पदं आहेत आपल्यासाठी की सततम कीर्तयन्तो मां आणि नमस्यन्तश्च मां भक्त्या, या संबंधी माऊली काय म्हणतायत, तरी कीर्तनाचे आणि नटनाचे, म्हणजे आमचे मित्र अनेक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमधले, त्यांच्याशी कधी कधी चर्चा होत असते या सगळ्या ऐतिहासिक गोष्टींबद्दल। कारण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पुष्कळ वेळेला तो एक परमार्थाचा विचार असतो, सांप्रदायिक चौकटीमधनं असतो, पण जेव्हा इतरांशी चर्चा करावी लागते तेव्हा फक्त त्या चौकटीत राहून चालत नाही। मग ऐतिहासिकतेचा प्रश्न येतो, ज्ञानेश्वर महाराज किती होते, नामदेवराय किती होऊन गेले, विष्णुदास नामा आणि नामदेव एकच का, इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव एकच का, अभंग करणारे ज्ञानेश्वर वेगळे आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे वेगळे, योगी ज्ञानदेव वेगळे, भक्त वेगळे, अशा प्रकारचे अनेक वादविवाद होत असतात। ते समकालीन होते की नव्हते, तर मी त्यांना सांगत असतो की हे जे कीर्तनाचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ते बहुतेक करून नामदेवरायांच्याच कीर्तनाचं वर्णन असणार जे त्यांनी पाहिलेलं आहे, कुठेतरी ऐकलेलं आहे अगोदर। सततम कीर्तयन्तो मां, तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले, त्यांनी कीर्तनाचा जो मार्ग अवलंबिला त्या कीर्तनाचा परिणाम काय झाला, म्हणजे कीर्तन एक प्रकारची भक्तीच आहे, आपण कीर्तन भक्ती म्हणूयात त्याला गडीवर किंबहुना आहेच। तर त्या कीर्तन करणाऱ्यावरती त्याचा परिणाम होईल याच्यात नवल नाही, परंतु ज्यांनी त्याचं कीर्तन ऐकलं त्यांच्यावर सुद्धा त्याचा परिणाम झाला। किती झाला की जीवानी पाप करावं आणि त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून कुठेतरी जायचं आणि प्रायश्चित्त घ्यायचं
म्हणजे कृच्छ चांद्रायणी व्रत करायचं, कोणाला दान द्यायचं त्या निमित्ताने वगैरे वगैरे. म्हणजे मांजर मारलं गेलं तर काशीला जाऊन सोन्याचं मांजर दान द्यायचं, अशा प्रकारचे काही आपल्याकडे समजुती होत्या. त्याला प्रायश्चित्त म्हणतात. म्हणजे कर्माचे प्रकारच आहेत ना, नित्य नैमित्तिक असा प्रकार आहे. नंतर त्याला काय म्हणतो आपण, काम्य असा प्रकार आहे. आणि निषिद्ध मुख्य म्हणजे कर्म करू नये असं निषिद्ध कर्म. आणि समजा चुकून केलं, मोहाने केलं, अज्ञानाने केलं, तर प्रायश्चित्त हे कर्म आहे. हा संपूर्ण मीमांसेचा भाग आहे, तो येतो सगळ्या धर्मशास्त्रामध्ये. तर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून इतकं शुद्ध केलं जग की नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. म्हणजे खरं तर प्रायश्चित्ताची गरज नाही, कारण पाप करण्याची लोकांची प्रवृत्तीच होईना. नामची नाही पापाचे ऐसे केले. यमलोकीची खुंटिली रहाटी आघवी. पुढे त्यांनी म्हटले काय काय केले. यमदमा अवकळा आणली. योग मार्गामध्ये याला महत्व आहे की इंद्रियांना अशा पद्धतीने आवरायचं. तर ते म्हणतात की त्याची गरज नाही पडली. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरूनही उठवली. यमलोकीची खुंटिली रहाटी आघवी. तीर्थांचं काही कामच राहिलं नाही, तीर्थक्षेत्रांचं. आणि लोक काय करायचे, पाप करायचे, पापकर्म करायचे. आणि त्यामुळं मृत्यूनंतर त्यांची रवानगी यमलोकात व्हायची, म्हणजे नरकात वगैरे व्हायची. परंतु या कीर्तनामुळं, या भक्तीमुळं हे एवढे शुद्ध झाले की यमलोक ओसाड पडला. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे काय कवणाचे दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. या सगळ्या पारंपरिक उपायांना काळजी पडली की आता आपलं कसं होणार. म्हणजे समजा अशी कल्पना करा तुम्ही की इतका समाज चांगला झाला की कुणी चोरी करेना, कुणी कोणाला मारहाण करेना, कुणी कोणाची प्रॉपर्टी बळकवेना. खरंच सांगा, असं जर झालं तर वकील बिचारे काय करतील नंतरच्या काळात. गुन्हेच नाही झाले तर वकील काय करतील. न्यायाधीश कशाचा निर्णय लावतील. तुरुंगाधिकारी कोणाला तुरुंगात घालून त्याच्यावरती पारा करतील, पारा ठेवतील. नाही राहणार. सगळे लोक इतके संपन्न झाले आरोग्याने, आजारीच पडण्याचे झाले. तर दवाखान्यांचं काय होईल, डॉक्टरांचं काय होईल. त्यांचं प्रयोजनच नाही उरणार ना. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दोष ओखदासी नाही. त्यामुळं हे सगळे यम नियम प्रायश्चित्त हे सगळे बेकार झाले. इतका महिमा या लोकांच्या कीर्तनाचा आहे. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करीती विश्वाची दुःखे. अवघे जगतची महासुखे, दुमदुमीत भरले. तुका म्हणे अवघे दुमदुमविले देवे, उरले ते गावे हेची आता. सगळं जग महासुखानं त्यांनी काय केलं, दुमदुमीत ठेवलं. तुकाराम महाराजांचा एक फार चांगला अभंग आहे. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुले या दोषी. विष्णुदासांनी आपली संगत देऊन लोकांचा उद्धार केला, त्यांना पावन केलं, पुनीत केलं. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुले या दोषी. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभत्या पुढे शुभ होऊनी ठाके. असे आहेत ते. प्रेमसुखाची राशी, पाप नाही ओखदासी. औषधाला सुद्धा पाप मिळणार नाही. इतका ऐसा संतांचा महिमा या भक्तांनी कीर्तनाच्या माध्यमातून. कारण कीर्तनाचं माध्यम कसं आहे की हे सामुदायिक माध्यम आहे. 4 श्रोते जरी आले तरी तोच परिणाम होणार, आणि 100 जरी आले तरी तोच परिणाम होणार. आणि येत राहणार ना लोक. आणि त्या कीर्तनाच्या श्रवणातून ते सन्मान करायला लागणार. त्यांच्यामधली पाप करण्याची प्रवृत्ती कमी होणार. आणि मग आपोआप जगामधली सुख दुःख, ज्याला म्हणतो विशेषतः दुःख असा मुद्दा आहे ना खरं तर. कारण या सगळ्या प्रकारच्या कर्माच्या ओढाताणीतून दुःख माणसाला होतं. एकदा ती सुरू झालं चक्र की ते थांबत नाही. तर सत्कर्माकडे प्रवृत्ती लोकांची व्हायला लागली किंवा होते. आणि मग अशा प्रकारे
या सगळ्या प्रायश्चित्त देणाऱ्या लोकांना, वेगवेगळ्या संस्थांना, अशा प्रकारच्या म्हणजे तीर्थक्षेत्र असेल, प्रायश्चित्त असेल, त्यांना त्यांची गरजच समाजाला भासेनाशी झाली. अशा प्रकारचा जणू एक अत्यंत आदर्श समाज या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज तशा याचं वर्णन करतायत. ऐसे माझनी नामघोषे नाहीशी करजी विश्वाची दुःखे, ते पहाटेविन पहावीत. त्यांचं वर्णन अलंकारिक पद्धतीने केलेलं आहे. पहाटेविन पहावीत म्हणजे आपण पाहिलं ना, दिवस उजाडतो म्हणजे काय होतं, दिवस होतो म्हणजे काय होतं. पहिल्यांदा पहाट होते, मग सूर्य हळूहळू वरती येतो, म्हणजे आधी पूर्वेला तो उगवतो. आपण बघतो त्या पूर्व क्षितिजावरती नुकताच एक सूर्यबिंब अगदी कोवळं वाटावं त्याच्याकडे आपण असं बघू शकतो उघड्या डोळ्यांनी, काही होत नाही आपल्याला. मग तो पुढे 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 असा वरती येतो आणि आपण म्हणतो अरे सूर्य आता उगवला. आणि मग लोक आपापल्या कामाला जातात. एकदम पहाटे जात नाहीत, फटफटलं म्हणतो आपण, पण तरी आपण लाईट बंद नाही करत नाही. म्हणून पहाट ही अगोदर येते. आणि इथे अलंकारिक रीतीने जर काय म्हटलेलं आहे की पहाटेविने पहावीत म्हणजे काय, की ज्ञानाचा उदय जेव्हा होतो तेव्हा आपण म्हणतो की पहाट झाली, निजज्ञानाची पहाट फुटे. तर तशा प्रकारच्या ज्ञानाची गरज नाही. पहाट न होताच एकदम लोक पाहायला लागले. अमृते विन जीववित, योगे विन दावित कैवल्य डोळा. म्हणजे ह्या सगळ्या, ही जी सगळी साधनं आहेत ना, त्या सगळी साधनं यांनी अनावश्यक करून टाकली. ज्ञानाला अनावश्यक केलं. अमृते विन जीववित, योगे विन दावित कैवल्य डोळा. परी राया रंका पाड धरू, नेणती सानेया थोरा कडसनी करू, एकसरे आनंदाचे आवारू होत जगा. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य काय, कारण कीर्तन म्हटल्यानंतर हाच तर मुद्दा येतो ना, हे सार्वत्रिक सामुदायिक माध्यम आहे. त्यामुळे तिथे कुणीही येऊ शकतो. तो राजा असेल किंवा रंक असेल, उच्चवर्णीय असेल, कनिष्ठवर्णीय असेल, कोणाला असं अडसर नाही. म्हणजेच काय की राया रंका पाड धरून नेणती सानेया थोरा कडसनी करू नाही. मग लहान असेल, मोठा असेल, तो त्याच्या घरी असेल मोठा, इथे आल्यानंतर सगळ्या श्रोत्यांना एकाच पातळीवरती ठेवलं जातं, त्यांना तशाच पद्धतीने वागवलं जातं. आणि एकसरे आनंदाचे आवारू होत जगा. आणि मग बरोबर असं बोट ठेवलं ज्ञानेश्वर महाराजांनी की लोकांची जी धडपड असते ती कशासाठी असते हो सगळी शेवटी, ती कुठेतरी आपल्याला हा आपण जिथे आहोत तो इहलोक, तो दुःख देणारा आहे, तो त्रास देणारा आहे, तो बंधनात टाकणारा आहे. आणि याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आपल्याला जाता आलं पाहिजे, यासाठी सगळी धडपड चालू असते. आणि मग चांगलं ठिकाण म्हणजे कोणतं, तर काही लोक म्हणायला लागले स्वर्ग, की जिथे देव असतात, जिथे इंद्र राज्य करतो, जिथे अमृत प्यायला मिळतं वगैरे वगैरे. मग काही लोकांच्या नंतर असं लक्षात आलं की अरे ही गोष्ट खरी आहे, इथल्यापेक्षा ते बरंच आहे, नाही असं नाही. पण तिथे जे वास्तव्य आपण करतो ते किती दिवसांसाठी असतं, की आपण इहलोकात जे पुण्य केलेलं असतं ते पुण्य जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत, म्हणजे ते पुण्याची जणू काही एक FD असते. आणि त्याला जितकं मिळेल व्याज, 6 वर्षाचं, 5 वर्षाची, 10 वर्षाची, ती संपली की ती काढावी लागते आपल्याला. तसं ते पुण्य घेऊन आपण स्वर्गात जातो. आणि ते एकदा संपलं तर या पुण्याची पावटी सरे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. सगळे इंद्रपदाची उटी उतरे. म्हणजे सामान्य लोक तर सोडाच, परंतु खुद्द इंद्रसुद्धा त्याच्या त्या सगळ्या पदाला मर्यादा आहे, वेळेची, काळाची मर्यादा आहे. मग येऊ लागत ती माघारे मृत्यू लोक, परत येऊ लागतात. त्यामुळं त्या लोकातही काही फारसा अर्थ नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लोक आहे का असं पाहायला लागले. अरे मग लोकांच्या असं लक्षात आलं की अरे जिथे प्रत्यक्ष परमात्मा राहतो, म्हणजे विष्णू भगवान राहतात, महाविष्णू राहतो, तिथे गेलं तर किती उत्तम होईल. किंवा तिथं जायला मिळलं म्हणजे एक प्रकारची मुक्तीच आहे. त्याला सलोकता असं नाव दिलं, सलोकता मुक्ती, की जाऊन तिथे राहायचं. मग जसे बाकीचे लोक आहेत, जय विजय सनक सनंदन अमुक तमुक मोठे, तिथे जाऊन राहायचं. मग वैकुंठ हे त्यांनी आपलं शेवटचं गंतव्य ठरवलं, डेस्टिनेशन, कुठे जाणार तुम्ही हे सगळं करून तो वैकुंठाला.
आता असे किती लोक असतील वैकुंठाला जाऊ शकणारे? तर फार थोडे. एवढा अधिकार कोणाला असेल? म्हणून माऊली म्हणतात की काही एकाधेनी वैकुंठाला जावे. एखादा दुसरा माणूस वैकुंठाला जाऊ शकत असेल. पण यांनी काय केलं माहिती का, की यांनी कीर्तनाच्या बळावरती तीही वैकुंठीचं केले आघवे. मग आता जो अभंग मी सांगत होतो, पुनीत केले विष्णुदास, त्याचं शेवटचं चरण मी सांगितलं नव्हतं, ते आत्ता सांगतो. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, तरी तीही वैकुंठीचं केले आघवे. म्हणजे या मृत्यूलोकाचंच रूपांतर वैकुंठ लोकामध्ये केलं. ते कसं काय? वैकुंठाला आपण वैकुंठ का म्हणतो? कारण तिथे महाविष्णूचं वास्तव्य आहे म्हणून म्हणतो, नाहीतर आपण म्हणालो नसतो. म्हणजेच काय की वैकुंठ म्हणजे काय की जिथं विष्णूचे ते वैकुंठ. मग यांच्या कीर्तनाच्या जोरावरती प्रत्यक्ष परमात्माच आपलं वैकुंठ सोडून इथे यायला लागला. म्हणजे हेच वैकुंठ झालं ना. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी म्हणजे काय की परमात्मा त्यांचं कीर्तन ऐकायला इथे यायला लागला, इथे उभा राहायला लागला कीर्तनामध्ये, आणि त्यामुळं आपोआपच या लोकाचंच रूपांतर वैकुंठ लोकात झालं. आणि आणखी ठिकाणी म्हटलंय ना परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वर महाराज त्याचं विवेचन करतात की तो मी वैकुंठी नसे, वेळ एक भानुबिंबीही न दिसे. पुढे चाललंय ते, वरी योगियांचीही मानसी उमरडवणी जाय, त्या वैकुंठ लोकात मी नाही. परी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊ सावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. ज्या ठिकाणी लोक हे नामघोष करतात कीर्तनामध्ये, त्या ठिकाणी मी येतो. म्हणजे तेच वैकुंठ होतं. आणि कसं करतात नामघोष? ते कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले. या कीर्तनाचं वर्णन तुकोबारांनी सुद्धा केलं आणि स्वतःच्या अनुभवातून केले. असो ऐसा कोठे आठवची नाही, देश काळा ते विसरले, देहीच विदेही भोगू दशा. कीर्तने सुखी झाले आपण पाची, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. त्या कीर्तनाचं स्वरूप त्यांनी सांगितले. कीर्तनामध्ये परमात्म्याची नावं घेतली जातात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती. आता काही लोक कसे, आणि त्याच्यामध्ये अर्थात आत्मचर्चा करतात, म्हणजे ज्ञान आहे. नामदेवराय म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ही आत्मचर्चा होत असते, अध्यात्माची चर्चा होते. परमात्मा काय आहे, जीव काय आहे, जीवाचा आणि परमात्म्याचा काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा या कीर्तनामध्ये होत असतो. पण तो होताना कसा होतो? ज्ञानदीप लावू जगी. कसा? तर नाचू कीर्तनाचे रंगी, नामस्मरण करतात, नाचतात. तर हे जे वैष्णवांचं कीर्तन आहे, जे पंढरपूरला व्हायचं, त्याचं हे स्वच्छ वर्णन आहे. म्हणजे काही संशोधक वगैरे मित्र असतात बरं का, तर ते अतिशय बारकाईने वाचतात. आणि एकाने काय आक्षेप काढला, म्हणजे जुनीच गोष्ट आहे, पूर्वी लोक जे होऊन गेले ते आपले मित्र समजायचे, असा त्याचा अर्थ घ्या की कृष्ण विष्णू हरी गोविंद हे सगळे लोक आहेत, सगळे देव आहेत, त्याच्यामध्ये विठ्ठलाचं नाव नाही. म्हणजे याचा अर्थ हे ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते विठ्ठलाचे उपासक नव्हते, वारकरी नव्हते. आक्षेप आहे की नाही? मग त्याचं उत्तर काय देणार आपण? मी ज्यांना असं म्हणालो की साधा मुद्दा आहे, हे कोण कोणाला सांगतंय? हे कृष्ण अर्जुनाला सांगतायत. आणि विठ्ठल पंढरपूरचा म्हणजे कोण आहे की तो कृष्ण पंढरीला आला पुंडलिकाच्यामुळे आणि तिथे उभा राहिला. म्हणजे विठ्ठलाचं मूर्तिरूपाने पंढरपूरला येऊन थांबणं हे कृष्ण अवताराच्या नंतरचं आहे. म्हणजे ज्यावेळेला कृष्ण अर्जुनाला उपदेश करत होता, भगवद्गीता सांगत होता, तेव्हा विठ्ठल नव्हता दैवत म्हणून पंढरीमध्ये. मग विठ्ठलाचं नाव कृष्ण कसं घेतील? त्यामुळे इथे साहजिक मुद्दा आहे की विठ्ठलाचं सरळ सरळ नाव येणार नाही. ते एक ऐतिहासिक भान आहे आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवलेलं आहे. तेव्हा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तर अशा प्रकारे हे जे लोक आहेत ते कीर्तन भक्तींचं वर्णन ज्ञानोबा यांनी केलेलं आहे.
आणि खरं असं कीर्तन असलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो ना की काही लोकांना, कीर्तनकारांना, म्हणजे पूर्वी हरिभक्तीपरायण म्हणायचे बरं का, म्हणजे सगळे लोक पूर्वी का असताना त्याच्यापेक्षा दुसरी उपाधी नसायची, हरिभक्तीपरायण अमुक तमुक. आता म्हणजे विनोदाचार्य, म्हणजे विनोद मूर्ती हा शब्द कुठं आला माहिती ना. विनोद मूर्ती हा शब्द तमाशातनं आलेला आहे. तमाशात फार चांगले सोंगाडे होऊन गेले. मी एकेकाळी स्वतः तमाशाचा शौकीन होतो, म्हणजे महाराष्ट्राचं ते एक वैभव आहे, तमाशा आहे. पण तमाशा तमाशाच्या ठाई आणि कीर्तन कीर्तनाच्या ठाई. तमाशा कीर्तनात नाही आणायचा. उद्या तुम्ही अशी कल्पना करा की समजा अभंगाची चाल तीच ठेवली आपण, जी नेहमी म्हणतो ती, पण विणेच्या ऐवजी तुंतुन आणलं आणि ढोलकीच्या ऐवजी पखवाज आणला, तर पखवाजाच्या ऐवजी ढोलकी आणली, तर आपल्याला पटेल का? ते नाही पटणार ना. तुम्हाला जर तमाशाचा आस्वाद घ्यायचा असेल जरूर घ्या, पण ते तमाशात जाऊन घ्या, कीर्तनात ते आणता कामा नये. त्यामुळे विनोद मूर्ती वगैरे मी चकित झालो. अरे विनोद मूर्ती किसन कुसगावकर होते तमाशामध्ये, फार मोठे. ते शिवा संभा कोल्हापूरकर, ती त्यांची ती पोरं काळू बाळू वगैरे, ते फार भारी लोक होते तमाशामधले. तर सांगायचा मुद्दा असा, दादू इंदुरीकर, त्यांच्या पुढं बोर्डावरती बघा असायचे ते पाट्या असायच्या, अमक्या अमक्या दिवशी अमक्या अमक्या गावामध्ये ते सगळं उरसाच्या वेळेला वगैरे तमाशे व्हायचे. आणि विशेष आकर्षण म्हणून कोण, खास त्यांची कामं पाहायला लोक जायचे. इतके ते उत्तम विनोद निर्माण करायचे. विनोद मूर्ती अमुक तमुक असं म्हटलं जायचं. तेव्हा शेवटी कीर्तन हे कीर्तन आहे आणि तमाशा हा तमाशा आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तमाशावाल्यांची इच्छा असते की आपल्या तमाशामध्ये काहीतरी भक्तिरस निर्माण व्हावा, म्हणून ते त्यांनी तिथे गवळण आणली. गवळणमध्ये शेवटी काय असतं, कृष्ण भक्तीच असते ना त्या ठिकाणी. म्हणजे ते प्रयत्न करतात की भक्ती आपल्यामध्ये पाहिजे. आणि म्हणून ते पठ्ठेबापूराव का कोणीतरी त्यांनी अभिमानाने म्हटलेलं आहे की आतमध्ये कीर्तन वरून तमाशा. ते म्हणतात की आमचं, लक्षात घ्या, वरून वर करून तमाशा दिसतो पण खरं आमचं आतमध्ये कीर्तन आहे. यांनी उलट करायला सुरुवात केली, वरून कीर्तन आणि आतमध्ये तमाशा असं न करता, म्हणजे गोंधळ केला ना केवढा मोठा. वरून कीर्तन दिसून आतमध्ये तमाशा लावला. तर म्हणून कसं कीर्तन असलं पाहिजे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी इथे 9व्या अध्यायामध्ये केलं. नंतर एकनाथ बाबांनी केलं, पुढे त्यांच्या एका अभंगातनं तुकोबारायांनी केलं. तेव्हा या गोष्टी कीर्तनामध्ये आणता कामा नयेत. कीर्तन ही विनोद निर्मितीची जागा नव्हे, त्यासाठी वेगळी माध्यमं आहेत आणि त्या माध्यमांचं महत्त्व आहे, निश्चितपणे आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांना आपण कला म्हणून सलाम केला पाहिजे. पण उद्या कीर्तनात जर हे कुणी आणायला लागलं तर हे बरोबर नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. तर असो, हे ते कीर्तन करतात, त्या कीर्तनाचं वर्णन या ठिकाणी या लोकांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि नंतर जाता जाता एक मुद्दा मला सांगायचा आहे की महत्त्वाचं पद म्हणजे कोणतं आहे त्या ठिकाणी, की नमस्तंतश्च माम भक्त्या, की ही नमन भक्ती एक प्रकारची. आणि ती आहे ना, तुकोबाराय म्हणतात भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ही एक व्याख्या केली भक्तीची. भक्ती ते नमावे जीवजंतू भूत, शांतवनी उत कामक्रोध, हेही सांगितलं. आणि इथे त्याच प्रकारचं वर्णन माऊली करतात की ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐके सांगेन जे करीती एक, तरी दोन्ही पालवेवरी जैसा एक तंतू आंबरी. म्हणजे आंबर म्हणजे वस्त्र विणलेलं. काही धागे आडवे असतात, काही धागे उभे असतात. त्याला आपण हिंदीमध्ये ताने आणि बाणे म्हणतात, उभा आणि आडवा. पण काही धागे उभे आहेत, काही आडवे आहेत, पण वस्त्र एक आहे ना. तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना, आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून तर साध्या किडामुंगीपर्यंत, मच्छरापर्यंत हे स्वरूप परमात्म्याचं आहे. नाथबाबांनी सुद्धा त्याचं वर्णन एके ठिकाणी फार चांगलं केलेलं आहे. अगाध तुझी लीळा अकळ कैसी न कळे, ब्रह्मा मुंगी धरुणी तुझे स्वरूप सावळे. मग वाड धाकुले न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखलिये वस्तू उजू लुटती मीच म्हणवणी. जे जे भेटी जे भूत ते ते आणि जे भगवंत, हा भक्तियोग जो म्हटलाय तो नमन भक्तीचा आहे. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे, एकसरे व्यक्तिमात्राचे नावे नमुची आवडे. अशा पद्धतीने जे कोणी भेटतात त्यांना परमेश्वर समजून, त्यांच्यामध्ये परमेश्वराचं रूप आहे असं समजून हे त्यांना नमन करतात. नमस्यंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अशा कीर्तन भक्ती करणाऱ्या आणि नमन भक्ती करणाऱ्या भक्तांचं वर्णन
जे दैवी प्रकृतीचे आहेत त्यांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये अतिशय फार चांगल्या आणि गोड पद्धतीने केलेलं आहे. आणि त्यातलं कीर्तनाचं वर्णन हे आजसुद्धा लागू असलं पाहिजे. कीर्तन कसं असलं पाहिजे, आदर्श कीर्तन कोणतं, तर माऊलींनी त्याचं वर्णन केलं ते कीर्तन, एवढंच या निमित्ताने सांगता येईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.